Hello students, view optics, and the article for this period is Young's double slit experiment and concept of coherent sources of light. Young's double slit experiment याची डायग्राम तुमच्या समोर दिसते स्क्रीनवरती. आपण थोडक्यात चर्चा करूयात आणि मग मुद्देसूद याचा अभ्यास करूयात. तुम्हाला इथं दिसतोय एस हा एक सोर्स आहे, इथे एक लेन्स आहे. लेन्सच्या फोकसला एस ठेवलेला आहे, त्यामुळे एस ह्या सोर्सपासून आलेला लाईट हा डायव्हर्जिंग लाईट आहे. पण लेन्समधून पास झाला की त्याचं रूपांतर पॅरलल लाईटमध्ये होतं आणि हा पॅरलल लाईट म्हणजेच पॅरलल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतोय तो ए बी एक हार्ड शीट आहे, त्याच्यावरती दोन नॅरो स्लिट्स आहेत, एक S1 आहे, दुसरी S2 आहे. आता स्लिट दाखवताना इथं छोटंसं अपर्चर दाखवलं आहे. ही जी स्लिट आहे, ही स्लिट ह्या फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि म्हणून आपण इथं दाखवताना फक्त अपर्चर दाखवलेलं आहे. बघा, लक्षात घ्या काय म्हटलं आहे. स्लिट कशी आहे, हे फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग हा जो लाईट आहे तो S1 S2 पर्यंत पोहोचला की S1 S2 हे एका सोर्सपासून झालेले दोन सोर्सेस तयार होतात. एका सोर्सपासून तयार झालेले दोन सोर्सेस तयार होतात. आता ही स्लिट आहे, हा लिनियर सोर्स आहे. स्टुडंट लक्षात ठेवा, सोर्स जर लिनियर असेल तर त्यापासून तयार होणारा वेव्हफ्रंट हा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असतो, हे आपण अभ्यासलं आहे. आणि म्हणून S1 आणि S2 पासून तयार होणारे वेव्हफ्रंट हे सिलेंड्रिकल आहेत. आता त्याचा आपण इथं क्रॉस सेक्शन दाखवलं आहे. सिलेंडरचा क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर ते अर्धवर्तुळ आहे आणि म्हणून इथं अर्धवर्तुळ दाखवलेले आहेत. इथे खालच्या बाजूला म्हटलं आहे पहा, कंटिन्युअस सेमीसर्कल असेल तर त्याला क्रेस्ट म्हणा, डॉटेड सेमीसर्कल असेल तर त्याला ट्रफ म्हणा. आणि आपण आत्ताच अभ्यासलेलं आहे, क्रेस्टला क्रेस्ट ओव्हरलॅप झाला की मॅक्झिमम इंटेन्सिटी, ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप झालं की मॅक्झिमम इंटेन्सिटी, पण क्रेस्टला ट्रफ ओव्हरलॅप झालं की मिनिमम इंटेन्सिटी. आता S1 S2 मधून बाहेर पडणारा लाईट ओव्हरलॅप झालेला पाहण्यासाठी इथं PQ नावाची स्क्रीन आहे. आता इथं अर्धवर्तुळ मी सोयीसाठी तीनच काढलेले आहेत. पहिलं अर्धवर्तुळ आहे ते कंटिन्युअस लाईन आहे, म्हणजे ती क्रेस्ट आहे. दुसरं अर्धवर्तुळ आहे ते डॉटेड लाईन आहे, तर म्हणजे ट्रफ आहे. आणि तिसरं अर्धवर्तुळ आहे ते परत क्रेस्ट आहे, कंटिन्युअस अर्धवर्तुळ आहे. आता काळजीपूर्वक पाहिलं तर बघा, मी आता ही जी रेष काढली आहे याच्यावर बघा, दोन्ही वेव्हचा पहिल्यांदा क्रेस्टला क्रेस्ट ओव्हरलॅप झाला, दुसऱ्यांदा ट्रफला ट्रफ, परत क्रेस्टला क्रेस्ट, आणि म्हणून करस्पॉन्डिंग पॉईंट स्क्रीनवरचा हा मॅक्झिमम इंटेन्सिटीचा असेल, म्हणजे तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस केला असेल. दुसरा जर मुद्दा घेतला आपण तर ही रेष पहा, हिरव्या कलर दाखवलेली, या ठिकाणी डॉटेड लाईन कंटिन्युअस लाईनला क्रॉस होते, म्हणजे क्रेस्ट ट्रफला ओव्हरलॅप होतो आहे, म्हणजे इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंगचा पॉईंट हा मिनिमम इंटेन्सिटीचा आहे. हे जसं वरच्या बाजूला आहे तसं खालच्या बाजूला, म्हणजे स्क्रीनच्या सेंटरच्या दोन्ही बाजूला सेम गोष्टी घडून येत आहेत. हा पण मॅक्झिमम झाला, हा पण मिनिमम. त्याच्या करस्पॉन्डिंग इथं दाखवलेलं आहे पहा, म्हणजे स्क्रीन जर आपण समोरून पाहिला तर कसा दिसेल तो इथं दाखवलेला आहे. जिथं मॅक्झिमम इंटेन्सिटी म्हटलं आहे
म्हणजे एवढ्या पार्टमध्ये हा रिजन मॅक्झिमम इंटेन्सिटीचा आहे, परत हा रिजन मॅक्झिमम इंटेन्सिटीचा आहे, तसेच हा रिजन मॅक्झिमम इंटेन्सिटीचा आहे. त्यालाच म्हणायचं आहे फ्रिंज, ब्राईट फ्रिंज. तर हा रिजन आहे तो मिनिमम इंटेन्सिटीचा. दोन्ही ॲम्प्लिट्यूड सारखेच आहेत म्हणजे डार्क रिजन आहे, याला म्हणायचं आहे डार्क फ्रिंज. थोडक्यात हा इंटरफरन्स पॅटर्न कशाने बनलेला आहे? ब्राईट फ्रिंज, डार्क फ्रिंज, ब्राईट फ्रिंज, डार्क फ्रिंज, याला म्हणायचं आहे इंटरफरन्स पॅटर्न. हे थॉमस यंग ह्या सायंटिस्टनी प्रयोगानं पहिल्यांदा सिद्ध केलं. हा प्रयोग 1832 साली केला. त्याच्या अगोदर इंटरफरन्स घडून येते हे एक्सपेरिमेंटनी सिद्ध झालेलं नव्हतं. आणि म्हणून ह्या प्रयोगाला अजून एक वेगळं महत्त्व असं आहे, ते म्हणजे या प्रयोगानं इंटरफरन्स घडून येतं, वेव्ह नेचर आहे, हे पहिल्यांदा सिद्ध झालेलं आहे. हे झालं थॉमस यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता इथं आपण जी आत्ता चर्चा केली ती जरा पॉईंट वाईज परत एकदा करूया. फिगर पहा, त्यानुसार मी सांगत राहतो. कन्सिडर ए लिनियर सोर्स एस प्लेस्ड ॲट द फोकस ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स. एस हा लिनियर सोर्स आहे, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल स्लिट, इल्युमिनेटेड स्लिट. द लाईट रेज coming out of the lens will be parallel rays and wavefront will be plane wavefront. This plane wavefront is made to fall on an opaque screen AB having two similar narrow slits S1 and S2. The two slits S1 and S2 are close to each other and equidistant from the source S. This point is very important, students. The two slits S1 and S2 are close to each other and equidistant from the source S. The slits S1 and S2 acts as secondary sources of light and emits cylindrical wavelets. To observe interference pattern, a screen PQ is placed behind of a opaque screen AB. Crests or troughs of the secondary wavelets from S1 and S2 overlap to produce constructive interference, and corresponding region on the screen is having maximum intensity, that is bright intensity. Crests of one wave coincide with the trough of the other to produce destructive interference, and corresponding region on the screen is having zero intensity, that is dark region. The bright and dark regions on the screen are called fringes, and the whole pattern is called as interference pattern. This is brief explanation, point-wise explanation of Young's double slit experiment. This experiment is having some importance, and first and most importance is Young's experiment was the first experiment to prove the wave nature of light. हायजेननी जे अजून केलं की लाईटला वेव्ह नेचर आहे, पण लाईटला वेव्ह नेचर आहे हे प्रूव्ह करणारा पहिला प्रयोग, आणि म्हणून त्याला वेगळं महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. द थॉमस यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह वेव्ह नेचर ऑफ लाईट. Also this experiment proves the transverse nature of the light. आत्ता इथं आपण चर्चा करत असताना लक्षात आलं असेल की आपण काय गृहीत धरलेलं आहे? लाईटला ट्रान्सवर्स नेचर आहे असं गृहीत धरलेलं आहे. क्रेस्ट ट्रफच्या भाषेत आपण चर्चा केली, आणि म्हणजे हा प्रयोग म्हणजे एक त्याचंच अल्टिमेट प्रूफ आहे. स्टुडंट्स लक्षात घ्या, थॉमस यंग ह्या सायंटिस्टनी खूप चांगल्या प्रकारे साध्या सोप्या एक्सपेरिमेंटच्या आधारे इंटरफरन्स कसं घडून येतं याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. मी परत थोडक्यात रिपीट करतो आहे. एस हा लिनियर सोर्स आहे. त्याच्यापासून येणारा लाईट हा लेन्सवरती घेतलेला आहे. हा लाईट
लेन्समधून बाहेर पडल्यावर पॅरलल लाईट असतो. त्याचं कारण यस हा लेन्सच्या फोकसला आहे आणि म्हणून लेन्समधून बाहेर पडणारा लाईट हा पॅरलल लाईट आहे. आत्ता हा पॅरलल लाईट म्हणजेच प्लेन वेव्हफ्रंट आहे. हा प्लेन वेव्हफ्रंट S1 S2च्या संपर्कात येतो. S1 S2 काय आहेत? ह्या दोन स्लिट्स आहेत. AB हा एक ओपेक शीट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती नॅरो स्लिट्स घेतलेले आहेत. आता इथे दाखवताना तर अपर्चर दाखवलेलं आहे छोटंसं. मग ही स्लिट कशी? तर ही स्लिट ह्या फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, हे लक्षात ठेवा. S1 S2 आर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. S1 S2 ह्या स्लिट्स आहेत, लिनियर सोर्स आहेत आणि म्हणून त्यांच्यापासून तयार होणारा वेव्हफ्रंट हा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट आहे. मग सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट प्रोपगेट होत असताना कशा प्रकारे ओव्हरलॅप होईल हे दाखवण्यासाठी आपण इथं त्या सिलेंडरचं क्रॉस सेक्शन दाखवलं आहे. सिलेंडरचा क्रॉस सेक्शन अर्धवर्तुळ घेतलेला आहे, सेमी सर्कल घेतलेला आहे आणि इथं आपण असं अजून केलं आहे, कंटिन्युअस सेमी सर्कल असेल तर त्याला क्रेस्ट म्हणूयात आणि डॉटेड सेमी सर्कल आहे त्याला ट्रफ म्हणूयात. आणि म्हणून दाखवताना फक्त 3च सेमी सर्कल दाखवले आहेत पहा. एक कंटिन्युअस लाईननं, परत डॉटेड लाईननी आणि परत कंटिन्युअस लाईननी, म्हणजे क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट अशा स्वरूपात वेव्ह पुढं प्रोपगेट होते. आता आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी क्रेस्टला क्रेस्ट ओव्हरलॅप होईल किंवा ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप होईल, म्हणजे कंटिन्युअस लाईनला कंटिन्युअस लाईन क्रॉस होईल किंवा डॉटेड लाईनला डॉटेड लाईन क्रॉस होईल, त्याच्या करस्पॉन्डिंगचा पॉईंट हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी पाहायला मिळेल. आणि स्क्रीनवर आपण तीच स्क्रीन कशी दिसेल ते दाखवलेलं आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीचा रिजन मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, स्क्रीनवरती त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळणार आहे. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला सुद्धा मॅक्झिमम इंटेन्सिटी असणार आहे, त्याच्या करस्पॉन्डिंगचा रिजन हा मॅक्झिमम इंटेन्सिटीचा असेल. जिथं डॉटेड लाईन आणि कंटिन्युअस लाईन एकमेकाला क्रॉस होत आहेत तिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग पॉईंट हा मिनिमम इंटेन्सिटीचा आहे आणि करस्पॉन्डिंग रिजन ऑन द स्क्रीन इज हॅव्हिंग डार्क रिजन. इथं सुद्धा तसंच आहे पहा, हा डार्क रिजन आहे. थोडक्यात ही स्क्रीन जर विचारात घेतली तर ती कशाने बनलेली आहे? कंटिन्युअस रिजन, कंटिन्युअस डार्क रिजन, कंटिन्युअस ब्राईट रिजन, म्हणजे त्या रिजनलाच आता आपण फ्रिंजेस म्हणणार आहोत. आणि म्हणजेच इंटरफरन्स हा कशाच्या स्वरूपात आहे? तर ब्राईट डार्क फ्रिंजेस स्वरूपात, त्यालाच इंटरफरन्स पॅटर्न असं म्हटलं आहे. हे झालं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटविषयी. ह्या प्रयोगाला एक वेगळं महत्त्व आहे, एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर असं आहे की यंग्स एक्सपेरिमेंट हा पहिला एक्सपेरिमेंट आहे की ज्याच्या सहाय्यानं आपण लाईटचं वेव्ह नेचर प्रूव्ह केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण ह्या चर्चेत एक लक्षात घेतलं आहे, लाईटला आपण ट्रान्सवर्स नेचर अजून केलं आहे आणि ते प्रूव्ह झालेलं आहे. आणि म्हणजे लाईटला ट्रान्सवर्स नेचर आहे ह्याचंसुद्धा एक प्रकारचं पुरावा म्हणजे हा प्रयोग आहे. हे झालं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटविषयी. याला जोडूनच आत्ता इथं आपण पाहिलं S1 S2 हे 2 कोहेरंट सोर्सेस आहेत. आता कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. S1 S2 हे काय आहेत? कोहेरंट सोर्सेस आहेत. कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय ते बघायचे आहेत. 2 सोर्सेस, त्याची व्याख्या अगोदर बघू म्हणजे आपल्याला डिस्कशन करायला सोपं होईल. 2 सोर्सेस which emit waves of same frequency having a constant phase difference independent of the other, independent of the time are called coherent sources. परत एकदा काय व्याख्या बघा. 2 sources which emit waves of the same frequency having a constant phase difference and independent of the time are called as coherent sources. परत एकदा यातला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की 2 सोर्सेसमधला फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट पाहिजे, त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे आणि ते वेळेवर इंडिपेंडंट ऑफ द टाईम असतील, वेळेवर अवलंबून असता कामा नये. असं असेल तर त्या 2 सोर्सेसला काय म्हणतात? कोहेरंट सोर्सेस. बघा,
सेम फ्रिक्वेन्सी पाहिजे, कॉन्स्टंट फेज डिफरन्स पाहिजे आणि इंडिपेंडंट ऑफ द टाईम पाहिजे. असं असेल तर ते दोन सोर्सेस कोहेरंट सोर्सेस आहेत. मग प्रश्न पडतो, आपण उदाहरण म्हणून घेऊयात. दोन ट्यूब लाईट्स आहेत, ते दोन लाईटचे सोर्सेस आहेत. त्या एकाच कंपनीचे आहेत, म्हणजे त्यांची लांबी, रुंदी, सर्व बाबी सारख्या आहेत. मग ते दोन कोहेरंट सोर्सेस आहेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. दोन वेगवेगळे सोर्सेस कधीच कोहेरंट असू शकत नाहीत. आणि मग दोन सोर्सेस कितीही सारखे असले तरी कोहेरंट नाहीत. मग मिळवायचे कसे? तर एकाच सोर्सपासून तयार झालेले दोन सोर्सेस हे कोहेरंट सोर्सेस असतात. आणि दोन सोर्सेस हे कोहेरंट सोर्सेस असतील तर आणि तरच त्यांच्यापासून तयार होणारा इंटरफरन्स पॅटर्न हा आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतो. नाहीतर बघा, संध्याकाळी आपण रस्त्यावरती फिरत असताना रस्त्यावरचे दिवे म्हणजे लाईटचे सोर्सेस आहेत. तो लाईट रस्त्यावरती आपण पडतो म्हणजे रस्ता स्क्रीन म्हणूयात, पण तिथे इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळत नाही. आत्ताच आपण पाहिलं, इंटरफरन्स पॅटर्नमध्ये ब्राईट डार्क फ्रिंजेस असतात. म्हणजे तिथे इंटरफरन्स प्रोड्यूस झाला तरी तो फार वेळ टिकत नाही. इट विल नॉट सस्टेन फॉर अ पिरियड ऑफ टाईम. किंवा तिथं स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळत नाहीत, कारण दोन वेगळे सोर्सेस आहेत, ते कोहेरंट नाहीत. म्हणजे दोन सोर्सेस हे कोहेरंट असण्यासाठी, कोहेरंट असल्याशिवाय आपल्याला सस्टेन्ड इंटरफरन्स किंवा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळत नाही आहे. आणि म्हणून स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळण्यासाठी ही महत्त्वाची कंडिशन आहे की दोन सोर्सेस हे कोहेरंट सोर्सेस असले पाहिजेत. आणि म्हणून पुढचा मुद्दा काय म्हटलं आहे बघा, फॉर इंटरफरन्स टू बी सीन ओव्हर ए सस्टेन्ड पिरियड दॅट इज स्टेडी पॅटर्न वी नीड कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. Two different sources of light never be coherent even though they are identical in all respect. Sources derived from one and the same sources shall be coherent. For example, a source and its mirror image or two mirror images of the sources shall be coherent sources. परत एकदा लक्षात ठेवा, दोन वेगवेगळे सोर्सेस कधीच कोहेरंट असू शकत नाहीत. आणि म्हणून आपण आत्ता रस्त्यावरच्या दिव्यांचं जे उदाहरण घेतलं, ते दोन वेगळे सोर्सेस आहेत, ते कोहेरंट नाहीत. आणि म्हणून त्यांच्यापासून तयार होणारा इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला पाहता येत नाही. तो सस्टेन होत नाही, तो स्टेडी राहत नाही आहे. आणि म्हणून सस्टेन इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवण्यासाठी दोन सोर्सेस हे कोहेरंट असणं फार गरजेचं आहे. आणि ते सोर्सेस एकाच सोर्सपासून तयार झाले तर आणि तरच ते कोहेरंट असतात, अन्यथा ते कोहेरंट असत नाही आहेत. आत्ताच आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट अभ्यासला, त्याच्यामध्ये सुद्धा आपण तेच पाहिलं की एका स्लिटपासून आपण दोन स्लिट S1 S2 स्लिट तयार करतो. एका सोर्सपासून तयार झालेले दोन सोर्स हे कोहेरंट असतात आणि त्यानंतरच आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतं. दिस इज ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट अ कोहेरंट सोर्सेस.